नाणेफेकी जिंकल्यानंतर या ठिकाणी हरीश भाऊ 11 गावदेवी स्पोर्ट नानकर संघाने प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आणि लोणार संघाच्या कॅप्टन सुद्धा अक्षयने सांगितलं जर आम्ही टॉस जिंकला असता तर आम्ही सुद्धा मात्र फोल्डिंगच करणार होतो. म्हणजे दोघांच्या मनासारखं झालेलं आहे. परंतु आता मात्र सामना जिंकेल कोण याकडे आता मात्र संपूर्ण नानकरकरांची आणि लोणारकरांच्या नजरा या सामन्याकडे लागलेल्या आहेत. सलामीची जोडी अक्षय थेटे आणि त्याच्या सोबतीला मिस्टर अंकित दलवीला आपण पाहत आहोत. आणि या षटका सुरुवात करतोय गोलंदाज वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर फ्रॉम आमने लोणार अजय कदम. पहिलाच बॉल हवेत केलाय. चीप करण्याचा प्रयत्न होता परंतु राहुलच्या डोक्यावर चेंडू चाललाय. हो खराब क्षेत्ररक्षण आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी चेंडूला थांबवण्यामध्ये यश आलं आणि तब्बल 2 धावा पहिल्या चेंडूवरती अक्षय थेटेच्या बॅटमधून निघाल्या आणि पहिल्या चेंडूवरती आपल्या डावाला तो सुरुवात करत असताना असं वाटलं होतं की मात्र चेंडू जिथून मात्र थोडीशी मिसफील्ड झाली मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल परंतु शेवटच्या क्षणावर तर राहुल थलेनं चेंडूवरती नजर पूर्णपणे फोकस केली आणि शेवटच्या क्षणाला मात्र तो चेंडू मात्र त्यांनी स्टॉप केला. चांगली मॅच होण्याची दाट शक्यता आहे. यॉर्करचा प्रयत्न अतिशय जबरदस्त लेंथ अगदी त्याच्या रोखानं चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला आणि चांगला चेंडूला मात्र इथे अक्षय थेटेनं सन्मान दिलाय. हा जबरदस्त बाटेल अजय पाहू शकतो कारण एका बाजूला पाहू शकला जबरदस्त गोलंदाज अजय कदम आहे आणि त्याच्या अगेन्स्ट अक्षय थेटे. निश्चितच फार मोठं बॅटल दोन्ही संघांमध्ये आहे परंतु त्यातल्या त्यात एक मिनी बॅटल सध्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. अजय कदमच्या समोर बॅटर अक्षय थेटे अक्षरशः फॉलो देखील केलं होतं बॅटरला चांगल्या यॉर्करनं. अजयला एक पारितोषिक येतोय मंगेश जोशी यांच्याकडून जर विकेट सॅट्रिक कंप्लीट केली तर मात्र तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि ज्याप्रमाणे फटका थेटेने केलेला आहे मित्र म्हणतो की या सीझन मध्ये कुठल्याही गोलंदाजाने एवढा त्याला बेट केला नसेल. तो बेट केला इथे मात्र गोलंदाज अजय कदमनं. चांगलीच तारांबळ उडाली होती हा बॉल खेळत असताना फलंदाज अक्षय थेटेची. चेंडूवर नजर नव्हती. पुन्हा एकदा तो डाव्या यष्टीच्या बाहेर गेला होता रूम बनवण्याचा प्रयत्न परंतु अजय चतुर चाणाक्ष गोलंदाज आहे त्याने फॉलो केलं पुन्हा एकदा बॅटरला अगदी शरीराचा वेध घेतला. जबरदस्त बॉल जबरदस्त गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत अजय कदमच्या माध्यमातून. जबरदस्त बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आपण पाहतोय बिनगडी बाद 2 धावा पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना. अजून एक चांगला चेंडू परंतु लाईन पाहावी लागेल चुकीची होती कारण चेंडू पाहू शकेल लेग स्टंप सोडून गेलाय आणि त्यामुळे मात्र पंचाने वाईट घोषित केलाय. पहिली एक्स्ट्रा धाव इथे मात्र खर्च करत असताना सिंगलच्या रूपानं 3 धावा फलक्यावरती पाहायला मिळतात आणि रॉकी सरांचा हा योग्य निर्णय इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कॉकटेल ग्रुप आणि कल्पेश अर्थात वीर कल्पेश पाटील अर्थात बबलू शेट या नावानं ही व्यक्ती फार प्रसिद्ध आहे देवरुंग गावामध्ये आणि त्यांच्याकडून 4 हॅट्रिकसाठी आणि 6 हॅट्रिकसाठी नानकरच्या प्रत्येक फलंदाजाला 1500 रुपयाचं पारितोषिक आपण देणार आहोत. अजय पुन्हा एकदा पन्नाट वेग पुन्हा लावड अपील कॉट बॅटसाठी परंतु पंचांनी मात्र ती अपील फेटाळली. परंतु ज्याप्रमाणे सुरुवातीची आवश्यकता होती जयदुर्गा अनुज 11 लोणार संघाला ती सुरुवात प्राप्त करून देतो या ठिकाणी अजय कदम. आणि त्या मात्र डीजे अजय सुद्धा मात्र एक कदम आमच्या व्यासपीठाकडे येत असताना वेलकम अजय. जबरदस्त अप्रतिम खेळ सध्या मात्र या ठिकाणी सुरू आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असंच म्हणावं लागेल. आमनी लोणार विभागातील 2 दादा संघ एकमेकांच्या समोर लढत आहे. इथे फटका अभेद केलाय फटका फसलाय चेंडू खाली येतो आदित्य. ओ माय गॉड थेटेला जीवनदान देणं म्हणजे मी म्हणेन की स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. आणि त्याचमुळे पाहतो की सर्व सहकारी आता आदित्यवरती नाराज पाहायला मिळत आहेत. लगभग अजय कदमनं त्याला मात्र जाल्यामध्ये अडकवलं होतं परंतु थेटे तो जाला फाडून बाहेर निघाला. आणि थेटीनं आतापर्यंत एवढा स्ट्रगल कधी स्पर्धेमध्ये केला नसेल. आमचे स्कोररच्या कारकिर्दीचा विचार आपण केला तर आम्ही कधी कधी पाहतो परंतु संकेतनं मात्र पहिल्यांदा असं पाहिलंय. यस होतो कधी कधी 5 धावा फलक्यावरती आणि अजूनही मात्र शेवटचा बॉल शिल्लक पॉवर प्ले मधील आणि 4 धावांवरती खेळतोय अक्षय थेटे. 5 चेंडू तरी फेस केले.
चांगला फटका पाहायला मिळतोय. मिडॉत क्षेत्ररक्षक जरूर चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पुन्हा आदित्य आलाय. भरपूर अंतर कापत असताना मिड विकेटला होता आणि तब्बल वाडिश लॉंग ऑन कडे मात्र त्यांनी अगदी डाव्या बाजूला जात असताना चेंडूला मात्र स्टॉप केला आणि शेवटच्या बॉलवरती 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. 7 धावा फलक्यावरती विदाउट लॉस. विकेट लेस राहिला गोलंदाज अजय कदम, परंतु इकॉनॉमिकल आणि आय थिंक लगभग त्याच्या खात्यामध्ये एक सफलता पाहायला मिळाली असते, परंतु आउट प्लेमध्ये क्षेत्ररक्षकाची साथ त्याला मात्र मिळाली नाहीये. आणि त्यामुळे पाहतो की अक्षय त्रिला पहिला जीवनदान या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये इथे प्राप्त झाला. चला लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. टीम हडल आपण जास्त करू नका. चला दोन्ही संघातील कॅप्टन्स मेयर 11 बापगाव आणि हनुमान चौदरपाडा. चला आपण या. चला चौदरपाडा तर इतकडेच आहे, कारण त्यांच्याच नावावरती मात्र ही स्पर्धा आहे, मॅजिकल विजू. चला बापगाववाले चला आपण या, कारण आपण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ टाकणार आहोत. चला फिल्डिंग सेट करायची आहे. प्लीज जे काही तुमचे मंत्र जपत असेल ते जपून घ्या आणि लगेचच फिल्डिंग सेट करा, कारण वेळ आपल्याकडे नाहीये जास्त. चला लोणार संघ तब्बल 7 मिनिटं तुम्ही एका षटकासाठी इथे खर्च केलेले आहेत. थोडंसं स्पीडअप आपण करायचं आहे. चला राज आपण खेळायला सुरुवात करा प्लीज, कारण आयोगाच्या वतीनं मात्र सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या सामन्यातील हिरो जबरदस्त गोलंदाजी राज थलीची आपण पाहिली आणि पुन्हा मात्र त्याच्यावरती विश्वास दाखवला संघनायकानं. सामना करेल अंकित दलवी. कडक शॉट, जबरदस्त फटका आणि चेंडूला भेडीगावून दिलाय वाडिश लॉंगॉनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आणि त्या षटकारासाठी कॉकटेल ग्रुपच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक, आय थिंक 500चं लावणं गरजेचं आहे, परंतु थोडंसं शेअर मार्केट खालावलंय त्यामुळे 100चं पारितोषिक आहे, हरकत नाहीये. परंतु काय फटका केला होता, अगदी फ्लॅट सिक्सर, अगदी तोलून मपून मारलेला हा सिक्सर. आणि जर लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 आले तर मात्र 1500 रुपयाचं कॅश प्राईज. चला चेंडू जर हरवला असेल तर नवीन चेंडूची सर आपण मागणी करा, कारण एवढा वेळ जर आपण एका चेंडूसाठी जर वाट पाहिली तर जास्त वेळ खर्च होईल. राजचं मात्र इथे स्वागत केलं षटकारानं. नेक्स्ट बॉल. इथे मात्र लाईन मध्ये बिघाड पाहायला मिळाली. मी नेहमीच म्हणतो की गोलंदाज किती मोठा सुद्धा त्याच्या अगेन्स्ट जर एखादा मोठा फटका जर आला तर मात्र त्याच्या लाईन मध्ये बिघाड होत असते आणि ते विजूला सुद्धा पूर्णपणे ठाऊक आहे. आणि तो बिघाड मात्र इथे राज थलेच्या स्पेलमध्ये आपण पाहतोय. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव इथे त्यांनी खर्च केली आणि संघटित धावसंख्या पुढे जात असताना 14 धावा पाहायला मिळत आहेत विदाउट लॉस. 14 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप इथे मात्र आपण पाहतोय. लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन एक चांगलं या ठिकाणी मॅनेजमेंट म्हणू शकतोय. पुन्हा मात्र 30 लाईन सलगचा दुसरा स्क्वेअर बॉल वाईटच्या स्वरूपात अजून एक एक्स्ट्रा धाव इथे मात्र खर्च करतोय. 15 धावा फलक्यावरती
लागल्या गेल्या आणि असं वाटतं की मिड नाईटमध्ये मात्र आय थिंक थोडंसं आता मात्र ड्यू फॅक्टर पाहायला मिळतोय, फॉग पाहायला मिळतो आणि तरीसुद्धा मात्र असं जाणवतं की हा सामना हाय स्कोरिंग कदाचित होऊ शकतोय. कारण समोर आणखी दलवी फुल टॉस आणि त्याच्यावरती चाबूक शॉट. व्हॉट अ ग्रेट शॉट. चेंडू चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. अंकित दलवीच्या बाटमधून निघणारा हा दुसरा सिक्सर. ऐवाज झेल इथे ड्रॉप केला आणि खऱ्या अर्थानं एका ऐवाज झेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रेक्षकाकडे प्रयत्न चांगले गेले परंतु त्याच्या हातातून चेंडू निसरला, परंतु अंकित दलवीच्या बॅटमधून मात्र चेंडू निसरला नाहीये. कडक शॉट. ओहो, स्लाइस करण्याचा प्रयत्न परंतु इथे तिसरा व्हाईट बॉल या षटकामध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे आपण म्हणू शकतो की राज थले मात्र या ठिकाणी कुठेतरी वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय स्वतःला, परंतु इथे आता ही वेल वाचण्याची नाही तर मात्र लढण्याची आहे. लढावा लागेल तुम्हाला या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी लढाऊ वृत्ती दाखवावी लागेल. 22 धाबा पहिल्या 2 लिगल बॉलमध्ये 15 धाबा खर्च केल्या आणि इथे मात्र वापसी लाजबाब. पडल्यानंतर हलकासा चेंडू बाहेर निघालाय, मूव झालाय. जर हे व्हेरिएशन तुमच्याकडे आहे तर मात्र तुम्ही ते व्हेरिएशन करणं गरजेचे आहेत. आणि आता मात्र कुठेतरी राज थले आता मात्र लढण्याच्या मूडमध्ये आलाय, जसं की आमचे डीजे रवी मूडमध्ये आलेले आहेत आणि विजूने सुद्धा काहीतरी शिकणं गरजेचं आहे. हो, फटका हवेत फसलाय परंतु क्षेत्ररक्षकापासून भरपूर चेंडू दूर लँडिंग झाला. एकच धाव मात्र त्या ठिकाणी जोडण्याची संधी निर्माण झाली, परंतु चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. हरीश भाऊ 11 गावदेवी स्पोर्ट नानकर सध्या संघाचे पुरस्कर्ते हरीश भाऊ आमच्या व्यासपीठावरती विराजमान झाले होते. पुन्हा ते गायब झाले कारण त्याचं बिझी शेड्यूल आहे. सध्या जीवनामध्ये धावपळ त्यांची भरपूर सुरू आहे, कारण त्यांचं एकच कार्य आहे की लोकांना आनंदमय ठेवणं त्यांचं कार्य आहे. 23 धाबा 23 विदाउट लॉस. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि आता मात्र थेटीने फटका हवेत केला. इथे मात्र सेफ स्ट्रोक पाहायला मिळतोय, सेफ लँडिंग पाहायला मिळाली आणि पाहता पाहता तब्बल 2 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. या सीझनमध्ये मला अजूनही आठवते की एजी डोले संघाच्या वतीने साकारली जाणारी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून थेटीनं बाईक जिंकली होती. जबरदस्त अष्टपैलू खेळ त्या स्पर्धेमध्ये त्याचा राहिला होता आणि याच मंथमध्ये ती स्पर्धा कव्हर केली आणि ती बाईक मात्र थेटे आपल्या घरी घेऊन आला आणि चांगली स्पीच त्यांनी मात्र त्या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या समेत दिली होती. ऑनसला खेचून मारला, कडक शॉट, परंतु मिडविकेटला फुल्लर आहेत. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. 26ला एकही गडी मात्र इथे गमावला नाहीये. हरीश भाऊ 11 गावदेवी नानकर संघाने चांगली सुरुवात, 13च्या धाव गतीने आतापर्यंत धाबा जोडल्या गेल्या आणि जर याच गतीने धाबा येत राहिल्या तर 50च्या पुढे मात्र आपल्याला आकडा या पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळू शकेल. चला, अजूनही मात्र काही पारितोषिक येत आहेत नानकरच्या बॅटर्ससाठी. जर बॅक टू बॅक 2 तुम्ही षटकार मारले तर मात्र जांभूलपाड्याचे समाजसेवक दिनेशजी म्हात्रे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. हरीश भाऊ 11 गावदेवी नानकर संघासाठी मात्र या ठिकाणी या बक्षिसाचा वर्षा पाहायला मिळतोय आणि 2 षटकांचा खेळ आपण जर पाहिला तर या ठिकाणी खरी अर्थानं राज थले भरपूर मागणार राहिले. कारण सुरुवात अजय कदमनं लाजवाब केली होती, फक्त 7 धाबा खर्च केले होते पॉवर प्ले मध्ये, परंतु राहुलनं तब्बल 19 धाबा खर्च केल्या आणि सुरुवात आता मात्र तिसऱ्या षटकाला करतो राहुल थले आणि इथे जरा मात्र बॅटरनं
नांदकरच्या कुणी जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर संघाचे पुरस्कर्ते हरीश भाऊ जाधव किंवा हरीश शेठ जाधव म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. त्यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. पैशांचा वर्षाव सध्या आपण पाहतोय नांदकरच्या खेळाडूंवरती पाहायला मिळतोय, परंतु इथेही राश ठरलेला आता मात्र कमबॅक करावा लागेल. पहिलाच बॉल जबरदस्त लेंथ लेफ्ट आर्मर आहे आणि पडल्यानंतर पाहू शकाल चेंडू अगदी बाहेर निघालाय आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी अक्षयला मात्र त्याने बीट केलाय. बॅटिंग जर पाहिली नांदकरकरांची तर अगदी खोलवर आहे. मग मयूर दलवी असेल येणाऱ्या बॅटिंग ऑर्डरमध्ये अक्षय कोहली, मोरेश्वर सुतार, त्याचप्रमाणे मिस्टर संकेत दलवी, राज कोणकर, धीरज जाधव, एक से बढ़कर एक, आणि सुनूला कोण विसरणार. परंतु इथे सध्या दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप आपण पाहत आहोत. विकेटच्या शोधात जावं लागेल राहुलला. जागेवरती टॅप करण्याचा प्रयत्न, अगदी बॉलर पास ड्राईव्ह आणि स्वतःच चेंडू मात्र त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणे स्टॉप करतोय. टाळ्याचा गजर आता लोणारकरांचा पाहायला मिळतोय, कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये राहुलनं एकही धाव खर्च केली नाहीये. चांगली वापसी म्हणू शकतोय, परंतु ही वादळ येण्याची पूर्वीची शांतता कदाचित असू शकेल, कारण समोर अंकित दलवी आहे की अंकितला आता मात्र इथे अक्षय स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करेल की या चेंडूवरती अक्षय एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल की कदाचित एखादी विकेट सुद्धा या चेंडूवरती येऊ शकते. ओ फटक्यातला अभेद केला लॉंग ऑफला फिल्डर अजय कदम. आय थिंक अक्षय मडवी होता, काय झेल पकडला, अगदी रॉकेट शॉट त्याच्याकडे आला, परंतु तो घाबरला नाहीये. अतिशय चांगल्या प्रमाणे त्यांनी आपल्या उजवीमधून चेंडूला कैद केला आहे. आणि जी चर्चा सुरू होती की या चेंडूवरती कदाचित विकेट येऊ शकते आणि ती विकेट आली अक्षय थेटेच्या रूपानं. अक्षय तिटेवरती आणि त्याचमुळे मात्र दबावच्या स्थितीमध्ये त्यांनी तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि झेलबादच्या स्वरूपात तो बाद झाला. ड्युबाटर संकेत दलवी आलाय. तिसऱ्या क्रमांकावरती अंकित दलवीच्या सोबतीला 2 बाई और बनेंगे सामने वाले के लिए तबाही. एकाने तर तबाही मचलेली आहे. 13 वरती खेळतोय. 4 चेंडूचा खेळ त्याने साकारलाय, परंतु आता संकेत दलवी काय संकेत देणार आपल्या संघाला. राहुल थले पहिलाच बॉल जबरदस्त मिडल ऑफ द बॅट, चेंडू चालला लॉंग ऑन वरती. तिकडून मात्र पाहू शकाल राज वेगानं आले, चेंडूला स्टॉप करतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. आतापर्यंत 4 लिगल बॉल आपण पाहिले राहुलच्या माध्यमातून आणि फक्त एकच धाव त्यांनी मात्र खर्च केली. जबरदस्त बाउन्स बॅक इथे मात्र जयदुर्गा अनुज 11 लोणार संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. वाईल्ड कार्ड एंट्री इथे मात्र त्यांना मिळाली. पहिला विजय चांगल्या प्रमाणात त्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये प्राप्त केला आणि आता दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये सुद्धा मात्र चांगला खेळ त्यांचा आतापर्यंत राहिला आहे. परंतु समोर आता अंकित दलवी आहे, त्यामुळे पाहतो की फिल्डिंगमध्ये या पूर्णपणे चेंजेस पाहायला मिळतोय. आणि कधी आपण पाहतो की लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन खेळपट्टीवरती असलं की मात्र फिल्डिंग सेट करण्यासाठी थोडासा वेळ जरूर आपल्या ग्रामीण भागातील संघ घेत असतात. मिडऑफचा खेळाडू पाहू शकाल एक्झॅक्टली 30 यार्ड सर्कल मध्ये आहे आणि त्यानंतर वाडिश डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात केलाय. आय थिंक वाडिश लॉंग ऑन कडे फिल्डर तैनात आहे. ओहो चांगला चेंडू लाऊड अपील गॉड बिहाइंड साठी, परंतु पंचांची ओहो यालाच म्हणतात खेळाडू वृत्ती. पंचांच्या निर्णयाची अंकित दलवीने वाट पाहिली नाहीये
आणि खऱ्या अर्थानं यालाच म्हणतात खेळाडू वृत्ती. वा, खऱ्या अर्थानं कौतुकास्पद कामगिरी अंकित दलवीची मी तर इथे म्हणेन, कारण बॅटिंग चांगल्या प्रमाणे केली, परंतु इथे हलकासा मात्र त्या ठिकाणी चेंडूला बॅटचा ब्रश होताना आपण पाहिलं आणि कॉटबॅनच्या बाजूबाजूने या ठिकाणी दुसरा धक्का लागत असताना टीम तर आता मयूर दलवी आलाय 3 ओव्हर आणि काय जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त पलटवार राहुल थलेच्या वतीने पाहिलं. 5 लिगली बॉल मध्ये आतापर्यंत फक्त या ठिकाणी एकच धाव खर्च केली, 2 सफलता त्याच्या नावावरती राहिल्या, कारण पहिल्या 2 षटकामध्ये विदाउट लॉस 26 धावा होत्या. 13च्या गतीने धावा चांगल्या प्रमाणात जोडल्या होत्या असं वाटलं होतं की मात्र त्याचं सातत्य मात्र इथे नानकर संघाचे फलंदाज टिकून ठेवतील, परंतु राहुल थले या नावाचा वादळ आला आणि काय जबरदस्त मात्र त्या वादळामध्ये पूर्ण फलंदाजाला मात्र या ठिकाणी सामावून घेतलाय. जबरदस्त अप्रतिम चेंडूच्या हात आली. आता मात्र शेवटचा बॉल या षटकातील फेस करतोय मयूर दलवी. ओहो यॉर्कर, ओहो हो हो, गोलंदाजी आवडली असेल तर या गोलंदाजासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये, ज्याचं नाव आहे मिस्टर राहुल थले. फक्त आणि फक्त या ठिकाणी अंडर प्रेशर आला होता, भरपूर या ठिकाणी पाहिलं तर संघ बॅकफुटला होता, संकटामध्ये सापडला होता आणि त्या संकटातून इथे बाहेर काढलाय. फक्त 2 धावा खर्च केल्या, विकेट्स प्राप्त केले 2 आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. लोणार संघ जास्त वेळ आपण घेऊ नका. मयूर केलतो एका धावेवरती 1 चेंडू त्याने फेस केला, संकेतने सुद्धा 1 चेंडू फेस केला, त्याच्या बाटमधून आतापर्यंत 1 धाव निघाली. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि आता मात्र पाहू शकाल कोणता संघ मात्र आजच्या दिवसातून पुढे वाटचाल करेल, कारण या इनिंग ब्रेकमध्ये आपण ड्रॉ टाकणार आहोत. दोन्ही विनर टीमचे कॅप्टन इकडे आलेले आहेत आणि चालू सामन्यातील दोन्ही आमची 12वे खेळाडू आपणही तिकडे मात्र जॉईंट व्हायचं आहे, कारण आपल्याला फेअर क्रिकेट खेळवायचं आहे. कुठल्याही संघावरती कोणता अन्याय होणार नाहीये, ही संपूर्ण आमची आयोजन समिती काळजी घेत आहे. शेवटचे 6 बॉल आणि गोलंदाज या ठिकाणी पाहू शकाल निखिलचा मात्र वापर केलाय. हो हो, काय फटका तिथे खेळलाय आणि चेंडू चालला वेगानं वेगानं पॉइंटच्या पलीकडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मेंटेन केले निखिलला, लेफ्ट आर्मर आहे, ओव्हर द विकेट मारा करतो आणि चांगली लाईन त्यांनी मात्र त्या ठिकाणी ऑन दी लाईन चांगला टप्पा पीक केलाय. निर्धावानं चेंडूची सांगता. हो, पुन्हा मात्र पाहू शकाल पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बॅटची ग्रीप आय थिंक हातामध्ये फिरली असावी. बॅटची लिडिंग आहे, चेंडू मात्र चालला डिक्लेअर झोन मध्ये.
एक धाव इथे मात्र ऍड केली जाईल. आता मात्र शेवटचे 3 बॉल शिल्लक, 33 धावा फलक्यावरती 2 गड्याच्या मोबदल्यात सध्या आपण पाहतोय या टीम हरीश भाऊ 11 गावदेवी स्पोर्ट नानकर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 26 होत्या आणि तदनंतर मात्र जबरदस्त या ठिकाणी कंट्रोलफुल गोलंदाजी खऱ्या अर्थानं राहुल थलेचं कौतुक करावं लागेल. कारण त्याने मात्र चांगला कमबॅक करून दाखवला आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र या ठिकाणी निखिल सुद्धा मात्र चांगली वापसी करतोय. कारण पहिल्या चेंडूवरती त्याचं स्वागत चौकाराने केलं होतं आणि सातत्यानं अजय कदम जो अनुभव त्याच्याकडे आहे तो अनुभव आता मात्र कुठेतरी पणाला लावतोय. कारण त्याला माहिती की आता इथून छोटे मोठे सामने नाही आहेत, आता मोठे युद्ध आहेत. इथे प्लिक केलाय, ऑनसला ट्रेन केलाय, चेंडू चालला अगदी मिड विकेटला. सुभाष एक्सप्रेस पाहिलं तर लेजेंड खेळाडू आहेत लोणारचे. अनेक वर्षापासून पाहतो की त्यांनी सुद्धा क्रिकेटच्या माध्यमातून लोणार संघाची चांगली सेवा केलेली आहे. आज संघामध्ये आतिश आय थिंक उपस्थित नाहीये, जे या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. आणि या 2 धावेच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 35. पस्तीस धावा फलकावरती. पुन्हा मात्र पाहू शकाल या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु शॉट बॅकवर्ड स्क्वेअरला इकडे शत्रशी तैनात आणि इथून सिंगल डबल तरी धावा येत राहिल्या तरी सुद्धा मी तर म्हणेन की लोणार संघ समाधानी राहू शकेल. कारण ज्याप्रमाणे सुरुवात झाली होती ती सुरुवात जर सातत्य जर नांदकरकरांनी टिकून ठेवली असती तर आय थिंक 50च्या पुढे कदाचित आपल्याला आकडा पाहायला मिळू शकला असता. परंतु इथे आतापर्यंत 36 वरती थांबवलेला आहे, परंतु अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. परंतु चांगली अचिव्हमेंट मी तर म्हणेन इथे प्राप्त केली लोणार संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. जबरदस्त मात्र इथे निखिलने स्लॉग ओव्हरमध्ये सध्या तरी कामगिरी केलेली आहे. शेवटचा बॉल शिल्लक, त्याच्यावरती सुद्धा मात्र चांगली लेंथ होती. फटका पाहू शकाल अगदी लॉंग ऑन वरती फिल्डर राज थेले आणि त्यांच्या 2 पायांच्या मधून चेंडू फरार. की असं तर होणार नाही ना की हा चौकार कदाचित लोणार करांना मात्र मागणा पडू शकेल. आणि या पाहू शकाल 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर परफेक्टली 40चा आकडा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि विजयासाठी 41 धावांचं लक्ष समोर आहे टीम जयदुर्गा अनुज 11 लोणार संघासमोर. चला तर आपण इथे ड्रॉ टाकणार आहोत. आपल्यामध्ये पाहू शकाल हरिभक्त पारायण मधुकरजी बुवा पाटील आज उपस्थित आहेत. मी बुवा यांना विनंती करतो की आपण 3 चिठ्ठ्यांपैकी एक चिठ्ठी उचलायची आहे. कॅमेरामॅन फोकस करो. चला, एका चिठ्ठीवरती नाव आहे मेहर 11 बापगाव, दुसऱ्या चिठ्ठीवरती नाव आहे जयरमान चौधरपाडा आणि एका चिठ्ठीवरती नाव आहे विनर संघ, म्हणजे चालू सामन्यातील विनर संघ. चला 12 मॅन, चला आपण ही जॉईन व्हा. चला आपल्यामध्ये पाहू शकाल वारकरी संप्रदायापैकी मधुकरजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी एक चिठ्ठी आपण उचलायची आहे. जी चिठ्ठी निघेल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश संघ करेल आणि ज्या 2 चिठ्ठ्या खाली राहतील त्यांच्यामध्ये पुढील सामना असेल. चला आता पाहूया कोणता संघ पुढे वाटचाल करेल. हो हो, कालही विजय संघाची चिठ्ठी निघाली, आजही विजय संघाची चिठ्ठी निघाली आणि आता मात्र तो पुढील सामना असेल मेहर 11 बापगाव विपक्ष. आणि ही रायव्हलरी या वर्षी जर आपण पाहिली तर हा 10वा सामना आहे दोघांमध्ये. मेहर 11 बापगाव विपक्ष जय हनुमान चौधरपाडा. चला लगेच आपण टॉस करूया, कारण सुरुवातीला 2-3 स्पर्धांमध्ये मेहर 11 बापगाव संघाने पराभूत केलं, परंतु त्याच्यानंतर चौधरपाडाकरांनी मागे वळून पाहिलेलं नाहीये. चला आपण या ठिकाणी टॉस करतोय. चला टॉस केला जाणार आहे, परंतु तत्पूर्वी फलंदाज पाठवून द्या मैदानामध्ये लोणार टीम. हॅलो सन्माननीय राजेश शेठ दलवी यांना विनंती करतो की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते आपण
या सामन्याचा टॉस करतोय. प्री क्वार्टर फायनलची लढत असेल प्रेक्षकाच्या माहितीसाठी. एका बाजूला जे हनुमान चौधरपाडा आणि दुसऱ्या बाजूला टीम मेहर 11 बाबगाव. आणि जेव्हा जेव्हा सामना मात्र एखाद्या स्पर्धेमध्ये असतो त्यावेळी मात्र प्रेक्षकांची अतूट गर्दी सुद्धा पाहायला मिळत असते, कारण या विभागातील हे दोन नामवंत संघ आपण एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहत आहोत. चला कॉल कोण देणार? चला तुषार भंडारीला आता ती संधी दिली जात आहे. योगेश 11A आणि योगेश 11B असा कॉल आहे, त्यापैकी तुम्हाला एक निवडायचं आहे. बसची मागणी केलेली आहे. चला टॉस तर जिंकला, विजयानं सुरुवात केलेली आहे मेहर 11 बाबुगाव संघानं. चला थोडंसं हाय उलटे सामना आहे, त्यामुळे आता एनर्जी ड्रिंक देऊया आपण कॅप्टन तुषार भंडारीला. पाहुण्यांचा आभार आणि विनंती असेल की आपण जाऊन स्थानापन्न व्हा. तुषार, 10 सामने एका सीझन मध्ये एकमेकांच्या विरोधात तुम्ही खेळलेले आहात, तर आता तुमचा ध्येय काय आहे? टॉस तर जिंकलाय, सामना जिंकायचा असेल तर आय थिंक तुमची प्लॅनिंग करणार आहे. प्लॅनिंग तर काय नाही, आम्ही फलंदाजी करू. याचं कारण काय सांगतील? फलंदाजी तुम्ही काय स्वीकारले की तुमची बॅटिंग स्ट्रॉंग आहे की तुमची गोलंदाजी स्ट्रॉंग आहे? स्ट्रॉंग तर सर्वच आहे आणि ते चेसिंगला जरा यायच होतं. मागील काही 7 ते 6 मॅचेस तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट केले, त्यावेळी आय थिंक तुमची जी बॉडी लँग्वेज जी होती ती आम्हाला कुठेतरी निगेटिव्ह पाहायला मिळाली. प्लस पॉईंट काय होतं? प्लस पॉईंट काय नाही, जसं संघ हारत गेलं म्हणजे तसं आम्ही म्हणजे पोरं बोलायला लागली म्हणजे असे. म्हणजे काहीतरी त्यांनी तुमच्या अगेन्स्ट एखादा त्याला म्हणतात ना की एखादी शक्ती निर्माण केली, पण तो इथे आता स्पर्धा वेगळी आहे, वेल वेगळी आहे. ही रात्रीची वेल आहे, रात्र म्हणतात वैराची आहे. तर मात्र जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट पराभूत झाले त्यावेळी त्या सामने डे फॉर्मॅट होते, आता मात्र नाईटच्या फॉर्मॅटमध्ये आहेत. तर आता बदल घडवण्याचा काही प्रयत्न करणार? हो, बदल तर घडवणारच. चला त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. कुणाल त्याला सामना सुरू होतोय, तुमच्या वाटेला गोलंदाजी आलेला आहे. चला दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. चांगला क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल हेच आपण अपेक्षित करूया. आणि जाऊया आता मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक अजय गरज सर. परंतु या ठिकाणी दादा आवना त्याचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. विनंती करतो की या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. थँक्यू सो मच योगी. डावाला सुरुवात आणि पहिल्याच बॉलवर दमदार फटका, 4 धावा, चौकार. ताकद नव्हती जास्त फटक्यामध्ये, परंतु टायमिंग लाजवाब पाहायला मिळालं. पॉवर प्लेचा फायदा घेतलाय आणि यस दादा आओ ना, आप ही का नंबर आहे. आलेले आहेत, स्वागत आहे आपलं. सुरुवात चांगली केली आहे. पहिल्या बॉलवर खणखणीत चौकार. प्रेक्षकांना भुरळ घालणारी ही स्पर्धा उपसरपंच चषक 2026 आमणे. शॉर्ट बॉल हाही चांगला फटका होता, हुक केला, परंतु मागे डिक्लेअर झोन आहे त्याच्यामुळे फक्त 1 धाव मिळेल. सुभाष ठाकरे आणि आदित्य ही सलामीची जोडी आहे. टार्गेट 41 धावांचं या महत्त्वाच्या मॅचमध्ये अनुज 11 जयदुर्गा लोणार संघासमोर ठेवलंय. हरेश भाऊ 11 गावदेवी नांदकर संघानं. नांदकर संघासाठी दुसरं षटक फार प्रोडक्टिव्ह होतं त्यांच्या इनिंग्समध्ये. 19 धावा तब्बल त्या षटकामध्ये आल्या होत्या, परंतु त्या व्यतिरिक्त 3 षटकं अप्रतिम गोलंदाजी अजय कदम, राहुल आणि निखिल यांची आपल्याला पाहायला मिळाली. मॅच रंगतदार होईल असं वाटतंय. गोलंदाज अक्षय तेटे पहिल्या षटकामध्ये. स्लोवर बॉल, कटरचा चांगला वापर, पूर्णपणे बीट केलाय बॅटरला. अक्षय तेटे जेव्हा जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात. व्हेरिएशन्स. तिकट यॉर्कर त्याच्याकडे आहे, चांगले शार्प बाउन्सर तो टाकू शकतोय. स्लोवर बॉल हे सर्वात मोठं शस्त्र त्याचं राहिलंय. विविधतेनं नटलेली गोलंदाजी आहे, परंतु यावेळेला उंच उडवलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर धावतोय, जबरदस्त एफर्ट होता, परंतु कॅच ड्रॉप आणि बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा, चौकार. चौकारानं अकाउंट ओपन केलंय. जीवदान जरूर मिळालंय, परंतु अवघड असा झेल होता. प्रयत्नांची पूर्णपणे पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डर होता शुभम. डीप मध्ये स्वतःच्या डावीकडे धावत जात असताना हा झेलण्याचा प्रयत्न केला. गाव कॉर्नरला फिल्डिंग करतोय आणि अगदी लॉंग ऑन सीमारेषे लगत जात असताना झेल टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु यश मिळालं नाहीये. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या बिनबाद 9. प्रतिषटक 10.25 ची सरासरी राखायची आहे. टार्गेट फार मोठं आहे असं नाहीये.
41 धावा जरूर या मैदानावर एक चांगली धावसंख्या उभारण्यात आलेली आहे. 40 धावा बनवल्या नांदकर संघानं, परंतु या धावा देखील चेज होऊ शकतात. त्यासाठी चांगली बॅटिंग जरूर करावी लागणार आहे. सुरुवात तर चांगली झाली आहे लोणार संघासाठी. यावेळेला खेचलाय बॉल, स्क्वेअर लेगला बीट केलंय आणि हाही बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक खणखणीत चौकार. केला मात्र स्लोवर डिलिव्हरीचा चांगला वापर. लाईन चांगली होती. या अगोदर लेगस्टिककडे बॉल टाकला होता, त्याचा फायदा घेतला होता बॅटरने, परंतु थेटेशी थेट संवाद जरूर साधला फलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये. खर्चिक षटक राहिला अक्षय थेटेचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 13 आणि आता समीकरण आहे 18 चेंडू 28 धावा. चला नांदकर संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या. दुसऱ्या षटकाला लगेच सुरुवात आपल्याला करायची आहे. चालू सामन्यातील विजयी संघ थेट क्वार्टर फायनलमध्ये दाखल होणार आहे. जो ड्रॉ केला गेला त्यामध्ये विजयी संघाची चिठ्ठी निघालेली आहे आणि काल देखील असंच घडलं होतं. .33 ची सरासरी आता गाठायची आहे. जी सुरुवात पाहिजे होती पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये, ज्या धावा पाहिजे होत्या त्या फलंदाजांनी जमा केलेल्या आहेत. तब्बल 3 चौकार अक्षय थेटेच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळाले. थोडासा अनलकी देखील राहिला, कारण एक झेल ड्रॉप झाला, त्याच्यावर देखील चौकार गेला होता. जीवदान मिळालं आदित्यला. 2 चौकार त्याने ठोकलेत. 8 धावांवर खेळतोय. सुभाषच्या बॅटमधून 1 चौकार, 5 धावांवर तो खेळताना दिसतोय. 2 चेंडूंचा फक्त सामना केलाय आणि आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय अक्षय कोळी. जबरदस्त ही मॅच तुम्हाला रंगताना दिसेल. असं वाटतंय कदाचित शेवटच्या बॉलपर्यंत देखील हा संघर्ष जाऊ शकतो, कारण नानकर टीमची गोलंदाजी ही त्यांची फारच मोठी ताकद राहिलेली आहे. फलंदाजी देखील त्यांच्याकडे चांगली आहे, पण आता गोलंदाजी चांगली करून दाखवावी लागणार आहे. सुरुवात जी अपेक्षा होती पहिल्या षटकामध्ये तशी तर त्यांना मिळालेली नाहीये. बॅटिंग करणाऱ्या टीमने लोणार संघाने चांगली सुरुवात केली आहे. अक्षय कोळी राईट आर्म ओव्हर द विकेट. लो फुल टॉस ड्राईव्ह केलाय सरळ बॅटनं. बी मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहे. एकापेक्षा अधिक धाव मिळणार नाहीये, फक्त सिंगल. धावसंख्या 14. समीकरण 17 चेंडू आणि 27 धावा. धावा आणि चेंडूमध्ये 10चा फरक आहे. 2 मोठे फटके जर आले तर मात्र तो गॅप आपल्याला भरताना दिसेल आणि पारडं जड होऊ शकतंय लोणार संघाचं. गावदेवी नांदकर संघ या आमने लोणार परिसरातील एक फार मातब्बर संघ म्हणून त्यांची ओळख आहे, परंतु लोणार संघ देखील कुठेही कमी नाहीये. यावेळेला स्लॅश करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फटका फसलाय, विकेट किपर डाऊन द बॉल आणि झेल स्वीकारला गेलाय. फलंदाज बाद. विकेटची आवश्यकता होती टीम नानकरला. ती विकेट्स मात्र अक्षय कोहलीने मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिली आणि जर विकेट्स हॅट्रिक कंप्लीट केली तर कॉकटेल ग्रुप बबलू शेट वीर कल्पेश पाटील यांच्याकडून तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल कुठल्याही गोलंदाजाने हॅट्रिक कंप्लीट केली तर. आदित्यच्या खेळीचा अंत झालाय. उसळता बॉल होता ऑफस्टिकच्या बाहेर. स्लॅश करत असताना पॉइंटला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु टॉपेज लागली आणि विकेट किपरनं तेथे अलगद झेल टिपलाय. मोरेश्वर सुतार विकेट किपरच्या भूमिकेत, स्वतः कॅप्टन. चूक केलेली नाहीये. 14ला पहिला धक्का बसलाय लोणार संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये अजय कदम. ही जोडी फार महत्वाची असेल. सुभाष आणि अजय येणारे फलंदाज देखील जबरदस्त आहेत, परंतु विकेट जर जात राहिल्या तर मात्र कठीण होऊन बसेल लोणार संघासाठी. 27 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 16 चेंडूंचा खेळ बाकी.
अक्षय कोळी मजबूत बांध्याचा खेळाडू आहे. त्याचे खांदे फार मजबूत आहेत आणि त्याचा वापर बऱ्याचदा त्याने गोलंदाजीमध्ये केलाय. शॉर्ट बॉल टाकत असताना बाउन्स चांगला प्राप्त करत असतो आणि त्याच्याकडे देखील चांगले व्हेरिएशन्स आहेत. विशेष बाब म्हणजे अनुभव फार चांगला आहे. अजय ऑन स्ट्राईक. हो, वेगानं टाकलेला बॉल फुल टॉस होता. फायदा घेता आलेला नाहीये. शरीराचा वेध घेणारा हा बॉल कमजोर बॉल खरं तर होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्कच साधता आलेला नाहीये फलंदाज अजयला आणि अशा संधी जास्त मिळणार नाहीयेत. वारंवार तुम्हाला कमजोर चेंडू मिळणार नाहीत. एखाद दुसरा जर कमजोर बॉल मिळाला तर त्याच्यावर आघात करणं गरजेचं आहे. हिटमी बॉल होता खऱ्या अर्थानं. फुल टॉस योग्य जर दिशा दिली असती तरी देखील चांगल्या धावा मिळाल्या असत्या, परंतु जास्त जोरात खेळण्याच्या नादात शेप गमावला फलंदाजानं आणि त्यामुळेच चेंडूवर योग्यपणे नजर नव्हती. संपर्क बनवता आलेला नाहीये. डॉट बॉलची सांगता. धावसंख्या स्थिर 1 बाद 14. 41 धावांचा पाठलाग करत असताना या द्वितीय फेरीच्या सामन्यामध्ये टीम अनुज 11 जयदुर्गा लोणाड. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. यावेळेला जागा बनवून कट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा बीट केलंय बॅटरला. आणखी एक निर्धाव बॉल आणि आता हे षटक नानकर संघासाठी अप्रतिम राहिलंय. 4 बॉल्समध्ये फक्त एकच धाव खर्च केली अक्षय कोळीनं. एक विकेट देखील प्राप्त केली आहे. पाहू शकाल थोडासा रूम बनवून पॉईंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगात बाउन्समध्ये बीट केलंय बॅटरला. निर्धाव चेंडू जेवढे जास्त खेळले जातील तेवढंच प्रेशर वाढत जाणार आहे लोणार संघाच्या फलंदाजांवर. वन्स अगेन अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो हो हो हो, आणखी एक जबरदस्त बॉल. पुन्हा चांगल्या लेंथवर बॉलची फेक आणि बाउन्स काय जबरदस्त प्राप्त केला जात आहे. खोलात टाकण्याचा प्रयत्न होत नाहीये. गुड लेंथ किंवा त्यापेक्षा थोडासा बॉल मागे ठेवण्याचाच प्रयत्न केलाय. एक कमजोर बॉल पडला होता फुल टॉस, परंतु तो देखील बॅटवर घेता आला नव्हता आणि अजय कदम आता मात्र निराश करताना दिसतोय. गोलंदाजी तर चांगली त्याची राहिली आहे, परंतु बॅटिंगमध्ये देखील त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. सलगचे 3 डॉट चेंडू तो खेळलेला आहे. प्रचंड मानसिक दडपणात आता बॅटर पाहायला मिळतोय. कमबॅक तो करेल का? 13 चेंडू शिल्लक, 27 धावांची गरज. यावेळेला मात्र संपर्क बनवलाय. जबरदस्त फटका, क्रॅकिंग शॉट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, षटकार. अप्रतिम फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, षटकार अजय कदमच्या बॅटमधून आणि जो दबाव बनला होता त्याच्यावर थोडासा रिलीज केलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 1 बाद 20. समीकरण आहे 12 चेंडू आणि 21 धावा. बरोबर नेक टू नेक फाईट आपल्याला पाहायला मिळत आहे लोणाड विरुद्ध नांदकर. हरीश भाऊ 11 गावदेवी नांदकर. हरीश भाऊ जाधव यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला जयदुर्गा अनुज 11 लोणाड संघ. चला फिल्डिंग लावून घ्या नांदकर टीम. विचार करण्यासाठी प्रवृत्त तर केलेला आहे आता नांदकर टीमच्या कॅप्टनला देखील या षटकारानं. 3 सलगचे डॉट बॉल खेळला होता आणि भरपूर प्रेशर वाढलं होतं, परंतु काय जबरदस्त टायमिंग शेवटच्या बॉलवर थ्रू द लाईन फटका मारला आणि 6 धावा प्राप्त केल्या. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र सुभाष ठाकरे पाहायला मिळतोय. सलामीवीर ज्याच्या बॅटमधून 6 धावा आलेल्या आहेत. 3 चेंडूंचा सामना केलाय. 12 मध्ये 20 झालेले आहेत आणि 12 मध्ये 21 अजूनही बनवायचे आहेत. अतिशय दैदिप्यमान असं आयोजन या स्पर्धेचं सुरेश दळवी आणि योगेश 11 आमने संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत आहे. उपसरपंच चषक 2026. सुरेश दळवी यांचा वाढदिवस आहे 25 तारखेला आणि त्याच वाढदिवसाचं औचित्य साधत असताना या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजीसाठी साहिल जाधव लेफ्ट आर्म गोलंदाज. हा एक वेगळ्या धाटणीतला गोलंदाज आहे. आतापर्यंत दोन्ही राईट आर्म गोलंदाज आपण बघितलेत, अक्षय थेटे आणि अक्षय कोळी, पण आता एक वेगळ्या प्रकारचं चॅलेंज फलंदाजांच्या समोर आणलं गेलंय. बघायचं त्या चॅलेंजला कशा प्रकारे उत्तर देतील लोणाड संघाचे फलंदाज. दोघांकडे जबरदस्त अनुभव आहे. सुभाष ठाकरे आणि अजय कदम. सामना मात्र रंगतदार अवस्थेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल खोलात टाकलाय. हेलिकॉप्टर उडवायचा होता. बॅटच्या आउटसाइड एज बॉल गलीतून निघालाय. डिक्लेअर झोनमध्ये पहिल्या बॉलवर सिंगल. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला आता असेल अजय कदम आणि कदमचे कदम कुठपर्यंत जातील यावर देखील या सामन्याचं गणित बरंच अवलंबून असणार आहे.
कारण मोठे फटके खेळण्यामध्ये तो विश्वास ठेवत आलेला आहे. कुठल्याही मैदानावर षटकार ठोकण्याची क्षमता असलेला हा फलंदाज आहे. फलंदाजांना देखील माहिती आहे की 2 मोठे फटके सामना त्यांच्या खिशात येऊ शकतो, परंतु ते फटके देखील यायला हवेत. फक्त सिंगलने तर काम बनणार नाहीये. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओव्हर पिच लॉफ्ट केलाय, फटका फसलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर बॉल खाली, जबरदस्त कॅच, बिग विकेट. अजय कदम इज गॉन. हवा देखील मिळाल्या असत्या, परंतु फटका फसला आणि माघारी परतावं लागलंय अजय कदमला. समीकरण 10 चेंडू आणि 20 धावा. जबरदस्त मॅच. यानंतरचे हनुमान चौदरपाडा विपक्ष मेहर 11 बापगाव. आणखी एक बिग बॅटल पाहायला विसरू नका. आजच्या रजनीतील ती सेकंड लास्ट मॅच असेल. 21 for 2. 2.2 षटकांचा खेळ संपलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय राज. वर्चस्व या मॅचवर कोणाचं असेल? आतापर्यंत तरी कोणाचं वर्चस्व दिसत नाहीये. अजूनही 50-50 अवस्थेत असलेली ही मॅच, अगदी दोलायमान अवस्थेत असलेला सामना. लोणाड विपक्ष नानकर. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्विंग अँड मिस. चेंडूचा टप्पा अजिबात उमगलेला नाहीये आणि बॉल कुठल्या दिशेनं चाललाय हे देखील कळलं नव्हतं. टप्पा पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजाने केलेली आहे. साहिल. ओहो, पुलर लेंथवर टाकला होता हा बॉल, परंतु त्याचा देखील फायदा घेता आलेला नाहीये. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. आणखी एक निर्धाव चेंडू. 8 बॉल बाकी आहेत आणि आता 20 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मागच्या ओव्हरमध्ये देखील डॉट बॉलचं पर्सेंटेज भरपूर पाहायला मिळालं होतं. 3 सलगचे डॉट बॉल अजयनं खेळले होते. या षटकामध्ये देखील डॉट चेंडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच समीकरण आता कठीण होत चाललेलं आहे अनुज 11 जयदुर्गा लोणाड संघासाठी. 8 चेंडू बाकी, 20 धावांची आवश्यकता. राजला पलटवार करावा लागणार आहे. क्षमतेनुसार कामगिरी करावी लागेल, परंतु लाजवाब गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा, भीषण तिखट मारा. वेग देखील चांगला आहे. असं नाही की चेंडू फक्त वळवले जात आहेत, चांगल्या वेगानं चेंडूला वळण दिलं जात आहे आणि अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. इम्प्रेसिव्ह कामगिरी साहिलची. फक्त 1 धाव खर्च केली 5 बॉल्समध्ये. मागच्या ओव्हरचे देखील दुसऱ्या बॉलवर विकेट आणि त्यानंतर 3 सलगचे डॉट बॉल. याही ओव्हरमध्ये तेच चित्र पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल षटकार मागच्या ओव्हरमध्ये आला होता, परंतु या वेळेला फलंदाजाला अक्षरशः उभं करून ठेवलंय. आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 बाद 21. समीकरण 6 चेंडू आणि 20 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 3 चौकार तर आले होते, परंतु त्याही ओव्हरमध्ये 2 डॉट चेंडू पाहायला मिळाले होते. तब्बल 11 डॉट बॉल्स आपण विकेट सहित बघितले तर या इनिंग्समध्ये 18 बॉल्समध्ये पाहायला मिळालेले आहेत आणि त्यामुळेच अडचणीत सापडलाय लोणाड संघ. 11 डॉट चेंडू फार मोठी संख्या आहे. 11 पैकी कदाचित 10 जरी धावा आल्या असत्या तर आता 6 चेंडू 10 धावा असं समीकरण राहिलं असतं. पण आता ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. सामना मात्र संपलेला नाहीये. सामन्यामध्ये अजूनही रंगत आहे. सलामीचा फलंदाज सुभाष अजूनही खेळपट्टीवर आहे आणि आता त्याला जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. राजला पाठवलं गेलं. खरं तर त्यांच्याकडे राहुल देखील होता, इतर फलंदाज देखील आहेत, परंतु राजवर भरोसा दाखवला गेला. मात्र राजला अजिबात जमलेलं नाहीये मागच्या षटकामध्ये आणि आता जे काही करायचं ते कदाचित सुभाषलाच करून दाखवावं लागणार आहे. गोलंदाजीसाठी शुभम वेगवान गोलंदाज आहे. शुभम राईट आर्म राऊंड द विकेट. भिरकावून द्यायचा प्रयत्न होता, परंतु नाही जमलंय. फलंदाज सुभाषला देखील आता गोलंदाजांनी प्रेशर वाढवलंय
आणि शुभमच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे हार्ड लेंथवर जेव्हा त्याने गोलंदाजी केली तेव्हा चांगलाच बाउन्स प्राप्त केलेला आहे. शोल्डर्स अतिशय स्ट्रॉंग आहेत या गोलंदाजाचे. अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये अंडर प्रेशर भरपूर चांगली कामगिरी शुभमची देखील आपण बघत आलेलो आहोत. कसलेला गोलंदाज आहे. सुभाषला मात्र येथे दाखवून द्यावं लागेल की तो देखील एक उच्च दर्जाचा बॅटर आहे. यस, खेचलाय बॉल ऑन साइडला, भव्य हिट, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार, मॅच ऑन. टप्प्याचा थोडासा पुढे आला, नंतर परत मागे गेला आणि बरोबर हुक शॉट खेळत असताना परफेक्ट टायमिंग साधलंय सुभाषनं. खणखणीत षटकार. समीकरण बदलतंय. 4 चेंडू शिल्लक, 14 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता अनुज 11 जयदुर्गा लोणार संघाला. विजयाच्या आशा पल्लवीत ठेवत असताना फलंदाज सुभाष ठाकरे. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, एवढा वेळ नाहीये. मला वाटतं गोलंदाजाच्या पायांमध्ये थोडेसे क्रॅम्प्स आलेले आहेत, त्यामुळेच खेळ थोडासा थांबलेला आहे. चेसिंग कंपल्सरी आहे याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. 4 चेंडू आणि 14 धावा हे आहे इक्वेशन. सुभाषनं बॅटिंग चांगली केली. 6 बॉल्समध्ये 13 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय, परंतु काम संपलेलं नाहीये. जबाबदारी उलट वाढलेली आहे आणि जबाबदारी स्वीकारली आहे खऱ्या अर्थानं. ज्या पद्धतीनं हा षटकार त्याने ठोकलाय आणि या इनिंग्समध्ये आपण बघायला गेलो तर तब्बल 2 षटकार आणि 3 चौकार आलेले आहेत. चौकार षटकार तर चांगलेच मारलेत फलंदाजांनी, परंतु डॉट चेंडू कुठेतरी ते खटकतायत. ग्रेट मॅच. चित्त थरारक अवस्थेत असलेली आणखी एक मॅच उपसरपंच चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होत आहे. गोलंदाज शुभम पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. थोडासा जायबंदी झालाय, खरं तर थोडेसे क्रॅम्प्स आलेले आहेत, परंतु लढवय्या वृत्तीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल समोर टाकलाय, समोर उडवलाय, टायमिंग चुकलाय, बॉल हवेत, फिल्डर बॉल खाली, अंकित दळवी आणि टेक्स अ कॅच. नाईसली टेकन. फलंदाज बाद सुभाष. पुढे त्याला मिळणार होता हे त्याला देखील ठाऊक होतं, परंतु काय भन्नाट वेग होता. बॅट थोडीशी टर्न झाली आणि त्यामुळे टायमिंग थोडंसं चुकलं. मिडल करता आलेलं नाहीये. चांगलं जजमेंट डीपमध्ये अंकितनं झेल स्वीकारलाय. गोलंदाज पूर्णपणे फिट नाहीये, मात्र महत्वाची विकेट त्याने मिळवून दिली आणि कदाचित त्याला हे षटक कंप्लीट करता येणार नाहीये. मैदान आता तो सोडताना दिसतोय. समीकरण आहे 3 चेंडू आणि 14 धावा. सबस्टिट्यूट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि आता एक नवीन गोलंदाज हे षटक कंप्लीट करण्यासाठी येईल. कदाचित संकेतला आणलं जाईल. यस, ऑप्शन्स भरपूर आहेत. अंकित देखील गोलंदाजी करू शकतोय. संकेत आहे, संकेतची निवड करण्यात आलेली आहे. तीन चेंडू 14 धावा. नवीन बॅटर ऑन स्ट्राइक अक्षय मढवी. दोन गोलंदाज आता हे षटक कंप्लीट करताना दिसतील आपल्याला. शुभमनं सुरुवात केली होती. 3 बॉल्समध्ये 6 धावा खर्च केल्या, विकेट प्राप्त केली आणि आता 3 चेंडू 14 धावा असताना संकेत. हो, स्लोवर शॉर्ट बॉल होता, परंतु फायदा घेता आलेला नाहीये. कटरचा थोडासा वापर केला होता, परंतु संधी तर होती बॅटरकडे. भरपूर जास्त बॉल बाहेर कट झालाय. यस, DRS ची मागणी पंचांनी केलेली आहे. सामना नाजूक अवस्थेत आहे. पंचांचं देखील येथे कौतुक करावं लागेल, कारण क्लोज निर्णय देखील दिसतोय. त्यामुळेच
त्यांनी DRSची मागणी केलेली आहे. बघायचं आता टीव्ही पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. राऊंड द विकेटनं हा बॉल टाकला होता आणि बघा काय मुवमेंट या बॉलमध्ये. फलंदाज अक्षय नुकताच खेळपट्टीवर दाखल झालेला आहे. बघायचं आहे फेअर बॉल आहे की नाही. आखो टप्प्याचा बॉल जरूर होता. कनेक्शन जर प्रॉपर बनवलं असतं तर इकडे मोठा फटका पाहायला मिळाला असता. प्रयत्न झाला परंतु बाउन्सनं कुठेतरी बीट केलंय बॅटरला. यस, योग्य बॉल आहे, फेअर डिलिव्हरी. आणि आता मात्र सामन्याची हवाच निघताना दिसते. औपचारिकता 2 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण. संकेत विशेषतः आपल्या बॅटिंगसाठी जास्त जाणला गेलेला आहे, परंतु जेव्हा गरज पडते तेव्हा मात्र बॉल हातात घेऊन तो संघासाठी उभा राहतो. पुन्हा बेट केलंय, मागे खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला. आणखी एक डॉट बॉल. लोणार संघानं भरपूर चुका केल्या, विशेषतः फलंदाजीमध्ये. डॉट चेंडू प्रत्येक ओव्हरमध्ये 2 ते 3 डॉट बॉल्स त्यांनी खेळलेले आहेत आणि तेच त्यांच्या अंगलट आलेला आहे. त्यामुळेच हा सामना आता ते गमावताना दिसत आहेत. शेवटचा बॉल यावेळेला मात्र जबरदस्त फटका. बॉलला फेकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. परंतु शेतकऱ्यासाठी जसं आपण बघतो ना, भातं करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस काहीच कामाचा नसतो, तशीच गत आता ती झाली या षटकारानं लोणार संघाची. सामना त्यांनी गमावलाय, सामना जिंकलाय. हरीश